भीम परदेश गेला पानवर एकाच जेव्हा भीम मयाला अरे सुलते कुठे कुठे तशी निर्बवदार समोर सारी तुला बिना भीमराव भीमा भीमा माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी स्टेजवरून खाली जाऊन आपापल्या जागेवर बसून यांनी या सभेला संबोधित करावं असं त्यांना विनंती करतो. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा, वंचित बहुजन आघाडीचा, सेकंड टॉस लावा, सेकंड टॉस लावा. बंद करा. पाणी टाका, पाणी. फटाके बंद करा, फटाके बंद करा लवकर. फटाके बंद करा, त्याच्यावरती पाणी टाका. लवकर पाणी टाका, त्याच्यावरती फटाके बंद करा. पाणी टाकायचं आहे. कार्यकर्त्यांनी पाठच्या बाजूला लवकर जाऊन पाणी टाकायचं आहे. हॅलो, स्टेजवरचे त्यांनी बसून घ्या, त्याला पाठीमागे. परमेश्वर यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत. लोकसभेची ही निवडणूक आहे आणि या लोकसभेच्या निवडणुकीतला तमाशा आपण असं या ठिकाणी बघतो. बाप एका पक्ष, पोरगा एका पक्षामध्ये,
जशी काही सत्ता आपल्या कुटुंबातून जाता कामा नये अशीच असणारी परिस्थिती आपल्याला त्या ठिकाणी दिसते. खऱ्या अर्थाने लोकशाही ही आपण या ठिकाणी आणली पाहिजे हे लक्षात घ्या. या सगळ्या असणाऱ्या प्रचारामध्ये युती झाली आहे म्हणून असं सांगितलं जातं. उद्धव ठाकरे सेनेचा उमेदवार असेल, या मुंबईच्या सभेमध्ये कुठेही एनसीपीचा कार्यकर्ता दिसत, शरद पवार दिसत नाही आणि कुठेही आपल्याला काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा सामील झालेले दिसत नाही. ही टीका जोर धरायला लागली आणि म्हणून मला वाटतं उद्या कदाचित मुंबईमध्ये असणारा एक तमाशा होणार आहे की ज्या तमाशामध्ये हे तिन्ही नेते आपल्याला त्या ठिकाणी उपस्थित झालेले त्या ठिकाणी दिसतील. हा जो तमाशा आहे त्या तमाशाशिवाय सर्व जगता येणार. त्यांना एकमेकांबद्दल राहायचं नाहीये आणि त्यांना असणाऱ्या एकमेकांबद्दल मदतही करायची नाही. पण अवस्था अशी आहे की महाराष्ट्राच्या 48 जागा लढू शकत, कारण का उमेदवार नाही. आपलं पोलखोल होईल की आपण महाराष्ट्रामध्ये सगळ्याच जागेमध्ये आपला उपस्थिती नाही म्हणून त्यांनी कुठेतरी जुळून घेतले अशी असणारी परिस्थिती आपल्याला त्या ठिकाणी दिसते. मित्रो, हे नकली नाटक जे झालेलं आहे, देखाव्याचं नाटक झालेलं आहे, याच्यावरती आपण विश्वास ठेवू नका. हे आव्हान मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतोय. मागच्या ज्या 4 निवडणुका म्हणजे 4 ठिकाणच्या निवडणुका झाल्या, पहिल्या 3 आणि चौथी, आता ही 5वी होईल. मतदानाचा टक्केवार कमी गेलाय अशी परिस्थिती आहे. मतदानाचा टक्का हा कमी गेलेला आहे आणि मतदानाचा टक्का गेला याचं कारण की 2014 आणि 2019ला ज्या भारतीय जनता पक्षाने 70-72% इलेक्शन घेऊन गेले होते, ते आता आपण बघत असाल की 55 आणि 60 हजारावरती 55 आणि 60 या टक्क्यांवरती मतदान आले अशी परिस्थिती आहे. मतदान हे असताना कमी झाले. त्याचा फटका कोणाला आहे तर भारतीय जनता पक्षाला, हे आपण लक्षात घ्या. फटका हा जो आहे तो भारतीय जनता पक्षाला फटका आहे आणि म्हणून 400 पार करणार असं सांगण्यात आलं होतं. आणि आता आपण बघत असाल की मध्यंतरी आकडेवारी आली 300 आणि आता 2 दिवसांमध्ये आकडेवारी येईल की हे 250 पर्यंत आले तशी परिस्थिती. मित्रो, दुसऱ्या बाजूला आपण असणारा उद्धव ठाकरे गट आपण असणारा बघितला तर हा एक संघ राहिलेला नाही, फुटलेला आहे. एक धड एकनाथ शिंदेबरोबर घेतलेला आहे आणि एक भाग हा असणारा उद्धव ठाकरेंकडे राहिलेला आहे. दोघांच्या मतामध्ये अंतर आलं म्हणण्यापेक्षा फूट पडलेली अशी परिस्थिती आहे. आता ही 40-60% फूट आहे, 70-30% फूट आहे, ही 50-50% फूट आहे. हे आपल्याला असणारं मतदानाचं काउंटिंग होईल त्याच दिवशी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. त्याच्यामुळे प्रत्येक पक्षाचं असणारं मतदान घटलंय अशी परिस्थिती आहे. मागच्या वेळेच्या असताना आकडेवारी सांगतात, आम्ही त्यावेळेस म्हणतो अरे बाबा तुम्ही बीजेपी बरोबर होता. आता बीजेपी आणि उद्धव ठाकरे सेना यांच्यामध्ये फूट पडलेली आहे.
तेव्हा तुम्ही दोघे वेगळे झालात. तुमची मतं किती, त्यांची मतं किती, हा असणारा हिशेब या ठिकाणी येणार. आणि म्हणून ही एक संधी आपल्याला आलेली आहे, ही एक संधी आलेली आहे असं मी त्या ठिकाणी आपल्याला मानतोय. आता या संधीचा फायदा घ्यायचा असेल तर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्यांनी भारतीय जनता पक्षाला मतदान दिलं त्यांच्यामध्ये नैराश्य आले. कशाला नैराश्य आलेलं आहे तर त्यावेळेस काँग्रेसच्या विरोधात मतदान झालं ते 2G स्कॅम जे आहे, 2G स्कॅम्प आहे, त्याच्यातून घोटाळा झाला आणि सांगण्यात आलं की 2.5 लाख कोटी खाण्यात आले. अशी असणारी परिस्थिती, 2.5 लाख कोटी खाण्यात आले. हे बदमाश म्हणून भारतीय जनता पक्षाला हे बदमाश म्हणून भारतीय जनता पक्षाला त्या ठिकाणी दिलं. आपल्याला असं दिसतंय की भारतीय जनता पक्ष त्याच्यापेक्षा बदमाश निघाली अशी असताना परिस्थिती, त्याच्यापेक्षा बदमाश निघाली. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की यांनी असणारं जे इलेक्ट्रोनिक बॉन्ड काढले हे असणारं घटनेच्या विरोधी आहे, बेकायदेशीर आहे आणि लोकांना लुटण्याचा भाग झाला अशी असताना परिस्थिती, लोकांना लुटण्याचा भाग झाला. गल्लीतला दादा जसा वसुली करतो, देतोस का नाही तर तुझा धंदा बंद पाडतो, देतोस का नाही तर तुझी असणारी कंप्लेंट करतो, अशा रीतीने जो दादा वागतो तशा रीतीने असणारा नरेंद्र मोदींचं कार्यालय वागलंय हे आपण असणारा लक्षात घ्या. त्यांनी सुद्धा पंतप्रधानाचं कार्यालय हे मानवतेचं कार्यालय दिलं नाही, सहाय्यतेचं कार्यालय त्या ठिकाणी राहिलं नाही, तर त्यांनी त्याला वसुलीचं कार्यालय केलं हे आपण असणारं लक्षात घ्या. त्यांनी वसुलीचं कार्यालय केलं. तू हे इलेक्ट्रोनिक बॉन्ड विकत घेतोस की नाही? तू घेत नसेल तर तुझ्यावरती ईडी सोडतो, तुला आम्ही पकडतो, जेलमध्ये टाकतो, इन्क्वायरी लावतो. नाना तऱ्हेचे प्रकार त्यांनी असं केलं आणि त्याला कोर्टाने असं म्हटलं की हे सगळं इलिगल आहे अशी असणारी परिस्थिती. 2-4 कंपन्यांचा आपणही माहिती त्या ठिकाणी दिली की हे कसं जेलमध्ये होता, बिल ऍप्लिकेशन केलं, बिल ऍप्लिकेशन मंजूर होत नव्हतं, बॉन्ड घेतलं, बीजेपीच्या तिजोरीमध्ये टाकलं आणि लगेच पुढच्या तारखेला त्याला बेल मिळाली अशी असणारी परिस्थिती. जे इथे 51 जजेस येऊन, सुप्रीम कोर्टाचे 51 जजेस येऊन म्हणत की ज्युडिशरीमध्ये यांचा हस्तक्षेप आहे, तो हस्तक्षेप सरळ सरळ आपल्याला त्या दिसतोय. आणि अशी असणारी जी हस्तक्षेपता आहे ही या ठिकाणची असणारी न्याय व्यवस्था संपवणारी आहे हे आपण असणारं लक्षात. आणि म्हणून या उद्याच्या असणाऱ्या ह्या कालावधीमध्ये मोदींची भाषा बदलली. असं ठेवणार मोदी आता काय म्हणाला की आम्ही घटना बदलणार नाही, बाबासाहेब आले तरी बदलू शकणार नाही. तुम्ही त्या असताना खेळता खेळता कोणाची शपथ घेता की न घेता? तुम्ही शपथ कोणाची घेता? आईची, बाबा, आईची घेतो, बापाची घेतो, पोराची घेतो, नातेवाईकाची घेतो, वरच्याची घेतो, पण स्वतःची घेत नाही. मी मेला तर तू मेला, मी जिवंत राहिलो. तसं मोदीला विचारण्यात आलं, अरे बाबा तू घटना बदलणार आहेस की नाही सांग. मोदीजी तुम्ही असं 2024 ला पंतप्रधान झाल्यानंतर घटना बदलणार आहात की नाही ते सांग. पण मोदी काय उत्तर देतोय? बाबासाहेब आले तरी उद्या ही घटना बदलू शकणार नाही. अरे राजा, जो माणूस गेला तो परत कधी येत नाही. अजून तो चमत्कार घडलेला नाही आणि घडणारही नाही. त्याच्यामुळे बाबासाहेब परत काही येणार नाहीत. त्याच्यामुळे तू बाबासाहेबांना दुवा देऊ नको. तू बदलणार आहेस की नाही हे पहिल्यांदा सांग. मित्रो, आपण सुद्धा शपथेवरती सांगत असताना माझ्या शपथेवरती मी सांगत नाही.
मी आईच्या शक्तीवरती, बापाच्या शक्तीवरती, पोराच्या शक्तीवरती, नातेवाईकाच्या शक्तीवरती मी आपला थापा मारत असतो. तशा रीतीने मोदीने सुद्धा बाबासाहेबांच्या नावाने आपल्याला थाप मारलेली आहे. एवढं लक्षात घ्या की बाबासाहेब बदलू शकत नाही. इशू बाबासाहेब बदलू शकतात की न बदलू शकतात याचं नाही. मोदीजी 2024ला पंतप्रधान आल्यानंतर तुम्ही बदलणार आहात की नाही याचा खुलासा आणि याचा तुम्ही असणारा शब्द द्या. मोदीने अजूनही कुठेही शब्द दिलेला नाही की माझं सरकार आलं तर माझं सरकार संविधान बदलणार नाही असा शब्द त्यांनी दिलाय का? त्याच्यामुळे कुठेतरी डोक्यामध्ये संविधान बदलण्याचा विचार आहे हे आपण असताना लक्षात घ्या. हे संविधान या देशाचं आणि इथल्या असणाऱ्या वंचित समूहाचं एक कुंडल कवच आहे हे आपण लक्षात घ्या. एक कवच आहे. ही कवच बदलायला मागतात. ही कवच बदलायला मागतात. का बदलायला मागतात? तर हे संविधान समतेची गोष्ट करते, उद्देश ठेवते. हे संविधान न्यायाचा अधिकारचा उद्देश ठेवते. सर्वांना संधी याचा असणारा उद्देश त्या ठिकाणी ठेवते. यांना समान संधी नको आहे, यांना समान न्याय नको आहे, यांना जुन्या परंपरेतल्या न्याय व्यवस्थेची गरज आहे अशी असणारी परिस्थिती आहे आणि त्याची असणारी पोच करते. आज त्या पद्धती नव्या पद्धतीने येते आणि नव्या पद्धतीने आल्यानंतर आपण जसं म्हणताय की खाजगीकरणाच्या माध्यमातून जसं इथल्या मागासवर्गीयांचं, वंचितांच्या नोकऱ्या घालवल्या जातात. बाबा खाजगीकरण कशासाठी हे तर सांगा. खाजगीकरण कशासाठी हे तर सांगा. सरकारची मालमत्ता आहे, लोकांच्या पैशातून उभी राहिलेली मालमत्ता आहे. ही लोकांच्या पैशातून उभी राहिलेली मालमत्ता सरकारचीच राहिली पाहिजे, ती खाजगी होता कामा नये हे आपण लक्षात घ्या. मित्रो, ती सरकारची मालमत्ता राहिली तर त्या ठिकाणी ओबीसीचं आरक्षण येतं, त्या ठिकाणी ट्रायबलचं आरक्षण येतं, त्या ठिकाणी एससीचं आरक्षण येतं आणि नाहक हा समूह आर्थिक दृष्टिकोनातून मजबूत होत चाललेला आहे. त्याला मजबूत होऊ द्यायचं नाही, त्याला स्टेबल होऊ द्यायचं नाही, स्थिर होऊ द्यायचं नाही. म्हणून असताना नोकऱ्यांवरती गंडांतर घाला अशी असणारी परिस्थिती. एका बाजूला खाजगीकरण करून नोकऱ्यांवरती गंडांतर आणलं जात आहे आणि दुसऱ्या बाजूला शिक्षण हे प्रायव्हेटायझेशन करून, खाजगी करून, त्यांच्या फिया वाढवून पुन्हा असणाऱ्या शिक्षणापासून लोकांना वंचित केल्या जाते अशी परिस्थिती. मित्रो, बाबासाहेब असं म्हणाले होते की शिक्षण हे वाघिणीचं दूध, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी शिक्षण घेणार आहे तो इथे गुराखल्यासारखा राहणार नाही अशी असणारी परिस्थिती. तो इथे घुरणारच आहे, तो इथल्या व्यवस्थेला चॅलेंजेस देणार आहे, तो या व्यवस्थेला चॅलेंजेस देणार आहे. हा चॅलेंज होऊ दे, हा संघर्ष होऊ दे म्हणून शिक्षणच महागडं करायचं आणि त्यातून शिक्षणातून लोक बाद करायची असा असणारा डाव या ठिकाणी चाललेला आहे की जो आपल्याला असताना हाणून पाडावा लागेल. काँग्रेस पक्षाचं असणारं एक ऍडव्हर्टाइजमेंट त्यांनी मोदी दाखवली आणि वॉशिंग मशीन दाखवली. जेवढे भ्रष्टाचारी आहेत ते मोदीकडे गेले, त्या वॉशिंग मशीन मध्ये टाकल्या जातात आणि तो बाहेर आला की त्याच्यावरचे करप्शनचे ज्या चार्जेस आहेत गळून पडला असं त्या ठिकाणी दाखवतात.
काँग्रेसवाल्यांना फार चांगली ऍडव्हर्टाइजमेंट काढली, तुमचं अभिनंदन करतो मी. पण मला असं सांगा, तुमच्याकडे अशी कुठची मशीन आहे, तुमच्याकडे अशी कुठची मशीन आहे की जो धर्मवादी होता आणि धर्मवादी आहे त्याला वॉशिंग मशीन मध्ये टाकल्यानंतर त्याचा मेंदू बदलतो आणि धर्मवाद्याचा सेक्युलरवादी होतो? ही कुठली मशीन आहे ती आम्हाला सांगा, आम्ही त्याचा असणारा वापर करायला सुरुवात करू. आणि म्हणून या मतदारसंघातल्या काँग्रेसवाल्यांना मी असताना आव्हान देतोय की एका बाजूला एकनाथ शिंदेचे उमेदवार आहेत आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंचे सुद्धा उमेदवार आहेत. निवडणूक झाली एक तर बीजेपी बरोबर आहेच, निवडणूक झाली की दुसरा सुद्धा बीजेपी बरोबर त्या ठिकाणी जाणार. मला आज विचारलं तुम्ही कशा खात्रीला सांगता, म्हटलं 100% जाणार, तिथे 100% जाणार. आणि मग ते 100% जाणार असेल तर मी काँग्रेसवाल्यांना विचारतोय, तुम्ही असणार मग त्यांना मतदान का करता? जे उद्धव सेना ही असणारी बीजेपी बरोबर नंतर जाणारच आहे आणि जिथे एक मुस्लिम फ्रंट नावाच्या असणारा इंटेलेक्च्युअल मुस्लिम फोरम अशा असणाऱ्या 4-5 दिवस त्यांनी अगोदर पत्रकार परिषद घेतली, त्यांनी असणाऱ्या सगळ्या पक्षांना बोलवलं, जिथे वंचितलाही बोलवलं होतं, तिथे असताना त्यांनी सांगितलं 4-5 मुद्दे होते. एक मुद्दा त्याच्यातला महत्वाचा होता की आम्ही तुम्हाला मतदान द्यायला तयार आहोत, आम्ही तुम्हाला मतदान देऊ, पण आम्हाला पहिल्यांदा लिहून द्या किंवा आम्ही मतदान दिल्यानंतर तुम्ही जिंकून आलात तर 5 वर्ष भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही, हे तुम्ही लिहून द्या, हे तुम्ही लिहून द्या. सेनेवाली त्या बैठकीला आलीच नाही. हा मुद्दा आम्ही असणारा त्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये सुद्धा उपस्थित केला. तेव्हा आपण सेक्युलर मतावरती निवडून येणार आणि सेक्युलर मतावरती निवडून येत असताना आपण असताना या सेक्युलर मताला प्रत्येक महाविकास आघाडीचा जो घटक आहे त्यांनी आश्वासन केलं पाहिजे की 5 वर्ष निवडून आल्यानंतर 5 वर्ष सरकार जोपर्यंत माझी खासदारकी किंवा पक्षाला मिळालेली सत्ता जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही. मी मुस्लिम समाजाला आवाहन करतोय कि अपने पैरों पर कुल्हाड़ी मत मार लो. सेना, दोनों सेना बीजेपी के साथ जाने वाली है, ते तुमच्या बरोबर राहणार नाहीत, ते बीजेपी बरोबर जाणार आहेत. आता जे लिहून देत नाही त्याचा असणारा घोतक आहे की आपले असणारे दरवाजे बंद करायचे नाही. आणि म्हणून मुस्लिम समाजाला असणारं आव्हान आहे की आपण असणारं बोंबलतंय की 21 राज्यामध्ये काँग्रेसने आम्हाला एकही उमेदवारी दिली नाही, खरी आहे. राष्ट्रवादीने आम्हाला उमेदवारी दिली नाही, शिवसेना उद्धव ठाकरे गटाने सुद्धा आम्हाला असणारं उमेदवारी दिली नाही. पण वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिली ना, मुस्लिम उमेदवारी ह्या मुंबईमध्ये उतरवले ना, त्यांना स्वीकारायला तुम्हाला अडचण काही आहे? तुम्हाला स्वीकारायला त्याच्यात अडचण काही आहे? उद्या तुम्ही स्वीकारलं नाही तर हाच मुद्दा तुमच्या विरोधात वापरला जाईल. मुस्लिम समाजाने हा लक्षात घेतला पाहिजे की मुस्लिम समाजाचा उमेदवार असताना मुस्लिमच त्याला मतदान देणार नसतील, मुस्लिम उमेदवार असताना मुस्लिमच त्याला मतदान देणार नसतील तर मग आम्ही कशाला उमेदवारी द्यायचं? हा म्हटलं पुढच्या निवडणुकीमध्ये प्रश्न तुम्हाला विचारला जाईल आणि त्यावेळेस तुमच्याकडे उत्तर काही राहणार नाही, अशी असणारी परिस्थिती. आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी, फुले शाहू आंबेडकरी मानवतावादी मतदार जो आहे त्याला एक संधी आलेली आहे या ठिकाणी की आपला उमेदवार जिंकवण्याची संधी आलेली आहे, हे लक्षात घ्या. एक संधी आलेली आहे. एका बाजूला ज्याला म्हणता येईल की नीतिमत्ता नसणारं राजकारण त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि त्याला जनता कंटाळलेली आहे. आपलं सगळ्यांचं असणारं एकच कर्तव्य आहे की पानठेल्यावरती असेल, चायच्या टपरीवरती असेल,
भाजीपाल्यामध्ये भाजीपाली विकत घेताना असेल, बसमध्ये जाताना असेल किंवा ट्रेनमध्ये जाताना असेल, आपण एकच सांगितलं पाहिजे की माझं मत इथं वंचित बहुजन आघाडी, माझं मत वंचित बहुजन आघाडीला आहे, गॅस सिलेंडरला आहे. याचा प्रचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि मतदानाच्या दिवशी कुठल्याही गोष्टीचं कारण न सांगता आपण सगळ्यांनी फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या, मानवतेच्या विचारां, लोकशाहीवादीच्या विचारांच्या जनतेने 100% मतदान केलं ते विजय हा आपला झाल्याशिवाय राहणार नाही हे आपण लक्षात घ्या. नांदेडचे असणारे जे उमेदवार आपल्याशी बोलले तेही रेसमध्ये आहेत, आणि म्हणून परमेश्वर यांनाही आपण रेसमध्ये घेऊन या, मतदान देऊन आपण घेऊन या, ही अपेक्षा मी आपल्या सगळ्यांची बाळगतो आणि रजा घेतो. जय हिंद. इंजिनियर प्रशांत मस्के आणि डॉक्टर दीक्षा प्रशांत मस्के यांच्याकडून 50,000ची भेट आलेली आहे. जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करतो. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो. परमेश्वर बाबा आगे बढ़ो, परमेश्वर बाबा आगे बढ़ो. अरे आपली निशाणी, गॅस सिलेंडर, आपली निशाणी गॅस सिलेंडर. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. वंचित बहुजन आघाडीचा, विजय असो, वंचित बहुजन आघाडीचा. विजय असो. आपला संगीताचा कार्यक्रम, बुद्धभीम गीतांचा कार्यक्रम असाच चालू राहणार आहे. तरी माझी सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या जागेवर बसायचं आहे. साहेबांना दुसऱ्या ठिकाणी परत एकदा सभा आहे, त्यामुळे साहेबांनी आपली रजा घेतलेली आहे. यानंतर कोडीदाई खरात यांचा बुद्धभीम गीतांचा कार्यक्रम असाच चालू राहणार आहे. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. यानंतर कडूताई खरात यांचा सुंदर असा बुद्धभीम गीतांचा कार्यक्रम असाच सुरू राहणार आहे. 10 वाजेपर्यंत कार्यक्रम सुरू राहील. त्याची सर्वांनी इथे नोंद घ्यायची आहे. कोणीही आपल्या जागेवरून उठायचं नाही आहे. साहेबांना दुसऱ्या ठिकाणी सभा आहे. दादा एक मिनिट, म्युझिक स्टॉप. आमचे तमिळ बांधव आहेत, ते आपल्या समोर एक सभेला संबोधित करतील. आमच्या अंधेरी पूर्वचे तालुका अध्यक्ष ते आलेले आहे, मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो. हेलो भाई और बहनों, मैं 2 शब्द हिंदी में भाषण करके